हॅलो एव्हरीवन, ट्रेंडी टचमध्ये तुमचं स्वागत आहे. साडी कितीही सुंदर असली तरी तिचा पदर जर अट्रॅक्टिव्ह असेल तर संपूर्ण लुक एन्हान्स होतो. तर लेस वर्क केल्यामुळे साडीला मिळतो डिझायनर टच. सिंपल साडी दिसते अगदी हेवी आणि फेस्टिव्ह. वेडिंग, फंक्शन, फेस्टिवलसाठी अगदी परफेक्ट बनते. साडीच्या बॉर्डरला लावण्यासाठी खूप वेगवेगळ्या प्रकारच्या लेस असतात. जसे की गोल्डन जरी वर्क ही लेस ट्रॅडिशनल साड्यांसाठी एकदम परफेक्ट आहे. लग्न किंवा सणांसाठी बेस्ट चॉईस आहे. तसेच मिरर वर्क लेस, पर्ल लेस, कॉटन लेस, स्टोन वर्क लेस. आता येतो सगळ्यात इंटरेस्टिंग पार्ट, टेसल्स. तर बीड्स टेसल्स असतात, त्यामध्ये छोट्या बीड्स वापरून केलेले टेसल्स खूप क्यूट दिसतात. थ्रेड टेसल्स आहे, सिल्क थ्रेड्स वापरून कलरफुल टेसल्स बनवू शकता. फॅब्रिक टेसलमध्ये तुम्ही साडीच्या मॅचिंग फॅब्रिक पासून टेसल्स बनवले तर लुक अजून सुंदर दिसतो. घुंगरू टेसल्स असतात, त्यामध्ये थोडासा ट्रेडिशनल टच देण्यासाठी घुंगरू टेसल्स एकदम परफेक्ट आहेत. साडीच्या पदर बॉर्डरला फक्त लेस आणि टॅसल्सच नाही तर अजून खूप क्रिएटिव्ह गोष्टी लावू शकतो. जसे की स्टोन वर्क, कुंदन वर्क. छोटे स्टोन किंवा कुंदन पीसेस लावले तर साडी लगेच रिच दिसते. पार्टी वेअर आणि वेडिंगसाठी अगदी परफेक्ट ठरते. तसेच एम्ब्रॉयडरी तुम्ही बघू शकता, फुलांची एम्ब्रॉयडरी, लीफ डिझाईन याने सुद्धा एक युनिक आणि हेवी लुक मिळतो. स्मॉल मिरर्स लावले की फुल ट्रेडिशनल गुजराती, राजस्थानी वाइब येतो. नवरात्री किंवा फेस्टिव्हसाठी अगदी मस्त आहे. सॅटिन रिबन किंवा ऑर्गेन्झा रिबन वापरून क्यूट बॉर्डर बनवता येते. गोटापट्टी बॉर्डर खूप ट्रेंडिंग आहे. फेस्टिव्ह वेडिंग लुकसाठी परफेक्ट रॉयल टच मिळतो. तसेच पॉम्पॉम लेस असतात. छोटे कलरफुल पॉम्पॉम लावले की साडी क्यूट आणि फंकी दिसते. डेली वेअर किंवा कॅज्युअल लुकसाठी अगदी परफेक्ट आहे. तसेच फॅब्रिक पॅच वर्क आहे. कॉन्ट्रास्ट फॅब्रिक वापरून पॅचेस लावू शकतो. एथनिक फ्युजन लुक तयार होतो त्याने. तसेच चेन किंवा मेटॅलिक बॉर्डर असते. थिन चेन किंवा मेटॅलिक स्ट्रीप लावली तर वेस्टर्न प्लस इंडो फ्युजन लुक येतो. कॉकटेल पार्टीसाठी अगदी बेस्ट आहे. बीड्स स्टिचिंग करून पॅटर्न बनवता येतो. सिंपल साडीला अगदी हेवी फील येतो. तसेच हँडमेड क्रोशेट बॉर्डर खूप क्लासी दिसते. कॉटन किंवा लिनन साड्यांसाठी अगदी बेस्ट आहे. पहिल्यांदा हे वर्क आपण फक्त स्लीव्स वरती करत होतो. आता तुम्ही साडीच्या बॉर्डरला देखील करू शकता, ज्यामुळे पदरचा लुक खूप खुलून येतो आणि काहीतरी डिफरंट वाटतं. तर आता हे कसं लावायचं हे पाहून घेऊयात. तर साडीचं पदर नीट पसरवून घ्या. तुम्हाला जिथे लेस लावायची आहे, जिथे तुम्हाला वर्क करायचं आहे, तिथे मार्किंग करा. मशीनने किंवा हाताने नीट स्टिच करा. जर तुम्ही बाहेर देणार असाल तर त्या पद्धतीने तुम्ही त्यांना सांगू शकता. आता टेसल्स किंवा काही तुम्ही वर्क याच्यावरती करणार असाल तर ती समान अंतरावरती अटॅच करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फिनिशिंग चेक करा. तर बस तुमची डिझायनर साडी तयार आहे. आजकाल मार्केटमध्ये हे असे स्टिचिंग करून दिले जाते. त्यामुळे तुम्हाला फक्त अ, यातलं सामान निवडायचं आहे. म्हणजे तुम्ही त्याच्यावरती टेसल्स लावणार आहात का बीड्स, पर्ल्स लावणार आहात, ते फक्त आपल्याला तिथे द्यायचं असतं आणि ते लोकं आपल्याला याच्यावरती अटॅच करून देतात. काही लक्षात ठेवायचे टिप्स आहेत ते म्हणजे साडीचा रंग आणि बॉर्डरचा रंग मॅच किंवा कॉन्ट्रास्ट नीट ठेवायचा आहे. तर त्याच्यानंतर एकाच साडीवर खूप सगळं लावू नका. एकतर लेस लावा किंवा टॅसल्स लावा किंवा स्टोन्स लावा. सगळं एकत्र केलं तर मेसी दिसू शकतं. त्यामुळे 1-2 एलिमेंट्सच इनफ आहेत. फॅब्रिकनुसार आपल्याला चूज करायचंय. तर कॉटन साडीवरती लेस, क्रॉशेट वगैरे चांगले दिसतात. त्याच्यानंतर सिल्कवरती जरी, कुंदन चांगले वाटेल. शिफॉनवरती किंवा जॉर्जेटवरती फ्रिल, टॅसल्स चांगले वाटतात. फॅब्रिक मॅच केलं की लूक ऑटोमॅटिकली एन्हान्स होतो. महागडं वर्क करायची गरज नाही. बजेटमध्येही तुम्ही खूप सुंदर कस्टमायझेशन करून घेऊ शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात नवीन अशाच वेगवेगळ्या स्टायलिंग टिप्स, आयडिया सोबत. टिल देन टेक केअर. बाय.